नमस्कार. समाजातील जे पुरोगामी म्हणून घेणारे नेते, पत्रकार, समाजकार्य करणारे समाजसेवक व तसेच इतर काही घटक जे की आपल्याला पुरोगामी म्हणून घेतात, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करताय, एकतर्फी आरोप करताय, त्यांना बदनाम करायचं षडयंत्र करतायत. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी या समाजसेवक व पत्रकार व इतर जे घटक आहे जे की आपल्याला पुरोगामी म्हणून घेतात, महाराष्ट्राचे पुरोगामी तत्व जे महाराष्ट्राला लाभलेले फुले शाहू आंबेडकर यांचं तत्वज्ञान जे की स्वतःला म्हणून घेतात, ते एकतर्फी आरोप का करतात? एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करताना दोन्ही बाजू का समजून घेत नाही? का यांना सुपारी भेटलेली प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत त्यांच्यावर आरोप करायचे व यांना बदनाम करायचे? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय काय मुद्दे. तत्पूर्वी यांना काही प्रश्न विचारतो या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण हे प्रश्न का उपस्थित करत नाही आणि या प्रश्नाचे आपण जरूर उत्तर द्यावं. जे आपण पुरोगामी म्हणून घेतो, 40-50 वर्षाचा आपल्याला पत्रकारितेचा अनुभव आहे व समाजसेवकांचा अनुभव आहे, इतर गोष्टींचा अनुभव आहे. समाजामध्ये आपल्याला चांगलं म्हणलं जातं पुरोगामी पत्रकार, समाजसेवक यांनी जरा या प्रश्नाचे उत्तर देणं खूप गरजेचं आहे. सर्वात प्रथम आंबेडकरांवर तुम्ही आरोप करताय ते ठीक आहे, आपण ती गोष्ट थोडा बाजूला राहून देऊ. आपण काही प्रश्न पडलेले जनतेला की ते 2019 मध्ये त्यांनी जे मतदान केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांची कशी गळचेपी झाली, कोणता नेता कोणत्या पक्षात, कोणता नेता कुठे, हे समजायला मार्ग नव्हता. तत्पूर्वी आपण बघूया या प्रश्नाचे उत्तर हे पुरोगामी म्हणणारे नेते, समाजसेवक व पत्रकार देतील का. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे. युथ इंडिया चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून राजकीय, सामाजिक, इतर घडामोडी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचेल. तर आता वळूया व्हिडिओकडे. माझे प्रश्न आहे 2-3 जे की हे उत्तर देतील समाजसेवक जे की आंबेडकरांवर सतत आरोप करताना दिसत आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न, 2014 साली माननीय शरद पवार साहेब, राष्ट्रवादीचे संस्थापक नेते, यांनी बीजेपीला बिनशर्त पाठिंबा दिला होता निवडणुकीच्या निकालानंतर. तर हा कोणता पुरोगामी प्रकार? त्यावेळेस त्याने संविधान धोक्यात नाही आणलं का? त्यावेळेस शरद पवारांना असा कोणता पत्रकार आहे किंवा असा कोणता पुरोगामी नेता आहे की त्यांच्याबद्दल विरुद्ध बोलला का? इथं आपल्याला विश्लेषण करायची गरज पडत नाही, इथं आपल्याला बोलायची गरज पडत नाही. नंबर दुसरा, अजित पवार हे पार्टीचा शपथविधी घेतात, त्यावेळेस राष्ट्रवादीतले बीजेपी मध्ये जातात, त्यावेळेस हे नेते काय करतात? त्यावेळेस का उपचार करत नाही राष्ट्रवादीबाबत? त्यानंतर ते नेते परत रिझाईन देऊन परत राष्ट्रवादीमध्ये येतात व त्या सरकारमध्ये परत उपमुख्यमंत्री होतात. म्हणजे हे धनधांडगे, हे लोक जे की मतदारांचे, गोरगरीब जनतेची मजाक उडवतात, त्यांचे कार्य तर बाजूलाच राहिले, स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी इकडून तिकडे कोलांटी उड्या खातात. त्यावेळेस हे पुरोगामी पत्रकार का विश्लेषण करत नाही, का समाजसेवक विश्लेषण करत नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावे. त्याच्यानंतर शिवसेना हे 25 वर्ष बीजेपी संघ होती, काय सांगा येथून पुढे त्यांचे जे उमेदवार येतील किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार येतील निवडणूक जिंकून आल्यानंतर ते बीजेपी मध्ये जाणार नाही याची आपण शाश्वती देतात का? तर आपण एकतर्फी आरोप करताना थोडा विचार करावा, दुसरी पण बाजू समजून घ्यावी. समाज माध्यमांमध्ये जे गोरगरीब वंचित लोक आहेत त्यांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. हे खरं आहे, बीजेपी खूप मोठ्या प्रमाणावर आपली हेकेखेरी किंवा हिटलरशाही राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला विरोध केला पाहिजे हे तेवढंच खरं आहे, पण हे पण खरं आहे की तुमचे जे उमेदवार, जी जनता निवडून देणार आहे ते बीजेपी मध्ये जाणार नाही याची तुम्ही शाश्वती घेतात का?
प्रकाश आंबेडकरांचं तेच होतं. पहिल्या चर्चेमध्ये त्यांनी एक भूमिका मांडली होती की आपण जे उमेदवार उभे करणार आहे ते बीजेपी मध्ये जाणार नाही, याचं आपण काहीतरी पाऊल उचलू, असं त्यांच्याकडनं लिहून घेऊ. त्यावेळेस या नेत्यांकडनं कोणाकडनंच काही त्याला प्रत्युत्तर देण्यात नाही आलं. बरं, असू द्या, ते पण असू द्या. बीजेपी सारखा जो पक्ष आहे, जो गोरगरिबीचा विचार करत नाही, जो धनधाडग्या श्रीमंताचाच विचार करतो व संविधान धोक्यात आहे, हे पण खरं आहे. बीजेपीला हटवलंच पाहिजे सत्तेमधून, हे पण तेवढंच खरं आहे. पण दुसरीकडे हेच जे धनधाडगे स्वतःला समजून घेतात, यांची सत्ता इतकी भोगलेली आहे की यांचे दात रंगलेले. तर गोरगरीब वंचित नेत्यांकडे सत्ता का जाऊ नये, याचं विश्लेषण का करत नाही? फक्त मतविभाजन होतंय, वंचितमुळे होतंय, वंचित बहुजन आघाडीमुळे होतं, प्रकाश आंबेडकरांमुळे होतंय. यांच्यामध्ये जागेंचा जो वाद आहे महाविकास आघाडीमध्ये 4-5 जागेंवर, त्याच्यावर आपली चर्चा होत नाही का? त्याच्यावर मैत्रीपूर्व लढत करायची म्हणत होते, तिथून बीजेपीला फायदा होणार नाही का? ती लढत पण बाजूला राहिली आणि जागा वाटप केल्यानंतर काँग्रेसमध्ये किती मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे किती पदाधिकारी राजीनामे देत आहेत. या गोष्टीकडे आपलं विश्लेषण नाहीये का? फक्त प्रकाश आंबेडकरांमुळेच बीजेपीचा फायदा होणार आहे का? प्रकाश आंबेडकर गोरगरीब वंचित नेत्यांचं, गरिबांचं जे राजकारण करू पाहत आहेत, त्याला तुम्ही खीळ बसवण्याचा प्रयत्न करू नका. नाही तुम्हाला वंचित गोरगरीब लोकांची साथ देता येत असन, ना त्यांना प्रतिनिधित्व आपल्या माध्यमातून देता येत नसन, समाजसेवेतून या पत्रकारितेतून, तर आपण त्यांच्या विरुद्ध भूमिका पण नको घ्यायला. बरेचसे प्रश्न होते असे विचारण्यासारखे, पण तत्पूर्वी हे 2-3 प्रश्नाचेच उत्तर आपण द्यावे. पहिले जे निवडून आलेले महाविकास आघाडीमधून जे निवडून येतील जे उमेदवार, ते बीजेपी मध्ये जातील का नाही जातील याची शाश्वती हे पुरोगामी म्हणणारे नेते घेतील का? आणि याच्यामध्ये गोरगरीब वंचितचा वाटा किती असेल? आणि जे सत्तेमध्ये त्यांनी जे आपली हयात घातलेली, त्यांनी गोरगरीब वंचित लोकांचा का विचार करू नये? त्यांना का उमेदवारी मिळू नये? एखाद्या नेत्याला जसा तुकडा फेकला का तो लगेच आपल्याकडनं येतो, पुरा समाज त्या पक्षाला दावणीला बांधतो. तशातले प्रकाश आंबेडकर नाही, 2-3 जागा घ्या आणि शांत बसा. महाविकास आघाडी जवळपास 30 ते 40 बैठका झाल्या. त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला किती वेळेस बोलावलं, आणि बोलावलं तर पहिल्याच बैठकीमध्ये त्यांच्या प्रतिनिधीचा कसा अपमान केला, कसा बाहेर ठेवलं, या पण गोष्टी जरा विश्लेषणामध्ये आणा. तर आपल्याला पुरोगामी पत्रकार व सच्चा पत्रकार किंवा सच्चा समाजसेवक असं संबोधलं जाईल. तत्पूर्वी याचे उत्तर आपण द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका.